विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आता मैदानात उतरली आहे। शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करत शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। यावेळेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे कार्यकर्त्यांसह उपस्थित होते आणि यानंतर जुन्नरमधल्या लेण्याद्रीमध्ये पहिली सभा पार पडेल। मग आंबेगाव, खेड, आळंदी आणि शेवटची सभा ही भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे। पुढचे 10 दिवस ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचणार आहे। 20 ऑगस्ट पासून हा राज्यव्यापी दौरा जो आहे तो महाविकास आघाडीचा महायुतीचा सुरू होणार होता। मात्र ही बातमी आपण सध्याची पाहतो आहोत। दरम्यान यात्रा सुरू झाल्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। साधी आहे, काही इव्हेंट नाही आहे। आम्ही जनतेचे रंग घेऊन चाललेलो आहोत। जनतेच्या मनातला, जनतेच्या विश्वासाचा जो रंग आहे त्याच्यात वैविध्य आहे, त्याच्यात मोनोटोनसपणा नाही आहे आणि जनतेची दुःख, जनतेचा आनंद, जनतेत समरूप होणारी आमची यात्रा आहे। त्यामुळे त्याला जनतेपासून वेगळं करण्याची, विशिष्ट रंग देण्याची आम्हाला आवश्यकता भासत नाही। आम्ही जनतेचेच आहोत, जनता आमच्या मागे आहे, जनता आमच्या बरोबर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।